हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जर कुणी वाकड्यात शिरला तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अमोल कोल्हेंना दम। दोन पैसे हाती आले की काहींना मस्ती येते, तशीच मस्ती त्याला आली आहे। अजित पवारांचा बजरंग सोनवणेंवर निशाणा। दादा, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराभूत झाला, तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही, बजरंग सोनवणे यांची अजित पवार यांच्यावर टीका। पंकजा मुंडेंच्या प्रचारात उदयनराजे भोसले दोनदा भाऊक, माझे वडील वारल्यानंतर मुंडे साहेबांनी माझं बोट धरलं असं म्हणत उदयनराजेंना अश्रू अनावर। ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा इंग्रजांना या देशातून घालवलं तर मोदी काय चीज आहे, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। मोदींकडून पवार ठाकरेंना ऑफर नाही तर सल्ला, पवारांच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर मोदी बोलले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मी आणि उद्धव ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाहीत, त्यांनाच आम्ही सत्तेच्या बाहेर काढू, शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर। मराठा आरक्षणाबद्दल पवारांची भूमिका काय, शरद पवारांनी मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। पुण्यामध्ये पैशांचे ट्रक आले, फडणवीस आज वाटप करतील, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप। धंगेकरांना स्टंट करायची सवय, मात्र पुणेकर सुज्ञ, धंगेकरांच्या पुण्यामध्ये पैशांचे ट्रक आल्याच्या आरोपानंतर मुरलीधर मोहोळांची टीका। अजित पवारांना कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली, त्यानंतर दादा बोलले, अजित पवारांच्या येत्या निवडणुकीमध्ये लंकेंचा बंदोबस्त करायचा, या टीकेनंतर निलेश लंकेंचा टोला। लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी, लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा। कांदा निर्यात बंदी उठवायला उशीर झाला, त्याबद्दल माफ करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली शेतकऱ्यांची माफी। राज ठाकरे देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, काही पक्षांची दखल घ्यावी अशी स्थितीच राही, राज ठाकरेंच्या फतव्याच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार। वन नेशन वन लीडर मोदींचं मिशन, मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास उद्धव ठाकरेंसह इतर नेते जेलमध्ये जातील, जेलमधून बाहेर आल्यानंतर केजरीवालांचा हल्लाबोल। जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि सुरेश जैन यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा, चर्चेनंतर सुरेश जैन यांचा महायुतीला पाठिंबा। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, चौथ्या टप्प्यासाठी 13 मेला मतदान, पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।